विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 9th एपिसोड क्रमांक 2 अगोदरच्या तासिकेमध्ये आपण एपिसोड 1 याबद्दल माहिती पाहिली, ज्यामध्ये सेट्स आणि रियल नंबर्स याविषयी आपण माहिती जाणून घेतली. आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आणि QR = 6.4, PR = 4.2 आणि विचारलंय की आता PQ हे गणित सोडवत असताना मी काय करणार आहे. 6.4 पहिले घेतले, नंतर 4.2 घेतले आणि त्यानंतर 2.6 घेतले. सो आता याला मी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लावणार आहे. So 2.6 a smaller number, 4.2 is bigger than that, and 6.4 bigger than that. So 2.6 जे आपल्याला दिलंय तो that is PQ, 4.2 दिलाय that is PR, आणि 6.4 जो दिलाय तो आपल्याला QR. So 6.4 is greater than 4.2 and therefore we can get this type of relation. आता हे रिलेशन कुठे आहे? So if you see the option number 2, PQ greater than PR greater than QR. So माझ्या आन्सर मध्ये फक्त आणि फक्त ऑप्शन बी एवढंच उत्तर लिहायचं आहे. बाकीच्या गोष्टी आपल्याला लिहायच्या नाही आहेत. ही नोंद विथ 0.6. तर मी आता याला इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहिणार. सो द 2.6 हा पहिला नंबर आहे, छोटा, द स्मॉलेस्ट वन. त्याच्यानंतर दिलंय मला 4.2 हा सेकंड आहे आणि नेक्स्ट आहे 6.4. आता याची जर इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये गेलो तर 4.2 हा 2.6 पेक्षा मोठा आहे आणि 6.4 हा 4.2 पेक्षा मोठा आहे. मग आता याला आपण कोडिंगचं डिकोडिंग करूया. 2.6 काय दिलं आपल्याला तर PQ आहे. 4.2 काय दिलं आपल्याला तर तो PR आहे आणि 6.4 जो आपल्याला दिलेला आहे तो आहे QR. आणि आता हाच क्रम आपण लक्षात घेऊया तर आपला असं लक्षात येईल की आता इथे आपलं बघा आन्सरचं पॅटर्न तयार झालेला आहे. PQ PR पेक्षा मोठा आहे, PR हा PQ पेक्षा मोठा आहे आणि QR. सो हा ऑप्शन मला कुठे दिसतोय? सो यू कॅन सी द ऑप्शन नंबर 2, PQ greater than PR and greater than QR. तर मला फक्त परीक्षेला त्याचं जे आन्सर लिहायचे सोल्युशन मध्ये, तर फक्त त्याचा ऑप्शन लिहिणार आहात तुम्ही बी. पुढे ज्या काही गोष्टी त्या लिहायच्या नाहीयेत, याची नोंद घ्यायची. MCQ मध्ये फक्त आपल्याला अल्फाबेट्स लिहायचे आहेत, अल्फाबेटचा ऑप्शन्स देखील लिहायचा नाहीये. रिलेटेड त्याला काही तुम्हाला रफ वर्क करावं लागत असेल तर ते उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पेजवर करायचं आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला जो विचारला आहे त्यामध्ये आपल्याला प्रश्न असा आहे की 2 angles are supplementary and are in the ratio, आणि आपल्याला म्हटलंय की find the measures of the angle. आता इथे हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. दिलेलं काय आहे मला? सप्लिमेंटरी अँगल. सो 2 angles are supplementary आणि पुढे इन्फॉर्मेशन दिली आहे. तर आता याचं मेजर आपण कसं काढणार आहोत? तर यासाठी आपण सोल्युशन ची पहिली पायरी घेऊया. लेट देअर एक्झिस्ट common multiple, say x. Therefore, measure of first angle is equal to, first angle is 2x. Similarly, दुसरा कोण पण दिलाय आपल्याला, त्याचा मल्टिपल रेशो दिलाय. सो आता मेजर ऑफ सेकंड अँगल इज इक्वल टू 7x. आता त्याने आपल्याला सांगितले की दे आर सप्लिमेंटरी. सो व्हॉट इज मीन बाय सप्लिमेंटरी अँगल? सो सप्लिमेंटरी अँगल म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज
180 डिग्री येते त्याला आपण सप्लिमेंटरी म्हणतो. सो मग आता पहिल्या कोणाचं मेजरमेंट 2x आहे, दुसऱ्याचं 7x आहे. या दोघांची बेरीज केली तर ती आपल्याला येणार आहे 180. हे 180 का आले तर इथे आपल्याला दिलेली कंडिशन आहे दे आर सप्लिमेंटरी. सो सप्लिमेंटरी म्हणून इथे 180 आलेले आहे. आता हे आपल्याला जे इक्वेशन भेटले ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो दिस इज 9x equal to 180 and therefore x is equal to 180 divided by 9 and therefore x is equal to 20 and this is what can say as a 20 degree. सो आता x ची व्हॅल्यू माझ्याकडे आली आहे 20 डिग्री. प्रत्येक पारीला म्हणून चिन्ह देणं न विसरता. आता आपल्याला विचारलंय की फाइंड द मेजर्स, प्रत्येकाचं माप काढा. आपण ॲझ्युम केलं काय होतं 2x. सो मी आता लिहिणार therefore measure of first angle is equal to 2x आणि याची व्हॅल्यू जी आपण घेतलेली आहे ते 2 into x ची व्हॅल्यू आली 20. therefore it is equal to 40 डिग्री. आता पुन्हा सेकंडचं पण मेजर विचारलं आपल्याला. therefore सेकंड अँगल जो आपण ॲझ्युम केलेला आहे 7x. सो हा 7x आहे. सो 7 into 20 is equal to 140. आणि सी आपल्याला बघा जे सप्लिमेंटरी अँगल दिलेले आहेत त्यांची टोटल ही नेहमी 180 येते. सम ऑफ टू अँगल इज 180. तर आपले बघा हे 40 आणि 140 आले म्हणजे याची टोटल आपली 180 आले. सो सप्लिमेंटरी अँगलची माप आपल्याला इथे भेटली. सो असा हा आपल्याला एक पेक्षा जास्त मार्काचा प्रश्न जर आला तर त्याची उत्तरं लिहित असताना तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण सर्व पायऱ्या व्यवस्थित लिहिलेल्या आहेत का. आता हा दुसरा प्रश्न झाल्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडूया. प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 जो आपल्याला विचारलाय त्यात सांगितलंय द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. diagonal of a square are congruent. Write the consequent. Write the consequent. Write the consequent of it. आता जॉमेट्री मध्ये जेव्हा आपण स्टेटमेंट लिहितो तर आपल्याकडे दोन वर्ड आहेत. एक आहे अँटीसेंडंट. अँटीसेंडंट असा पहिला वर्ड आहे. आणि दुसरा आहे कॉन्सिक्वेंट. आता अँटीसेंडंट म्हणजे काय तर इफ ला आपण अँटीसेंडंट असं म्हणतो आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे काय तर देन आहे त्याला आपण काय म्हणतो कॉन्सिक्वेंट. आता मला जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंट मध्ये मला प्रश्न विचारला आहे की ह्या स्टेटमेंटचं कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्या वेळेला आपल्याला कॉन्सिक्वेंट लिहायचा असेल त्यावेळेला तो आपण इफ देन मध्ये लिहायचा. सो पहिला आपण हे जे स्टेटमेंट आहे त्याला आपण काय करूया इफ देन मध्ये लिहूया. सो आता मी त्याला इफ देन मध्ये लिहितोय. तो आता इफ मध्ये लिहिलं तर इफ quadrilateral is a square. आता इथे स्क्वेअर दिले आपल्याला म्हणून इफ अ क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर देन मी मुद्दाम त्याच्या खाली लिहितो देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. आता मी काय केलं हे जे वरती स्टेटमेंट आपल्याला दिलं होतं त्या स्टेटमेंटचं मी इफ आणि देन या दोन फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. स्टेटमेंट मी कंडिशनल लिहिले आहे. तर आता इथे सांगितलं की अँटीसेंडंट म्हणजे इफ नंतरचं वाक्य आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे देनच्या नंतरचं वाक्य. सो इथे मला विचारले की कॉन्सिक्वेंट म्हणजे माझं हे जे वाक्य आहे देनच्या नंतरचं हा माझा काय होणार आहे कॉन्सिक्वेंट होणार आहे. सो आन्सर माझा कसा असला पाहिजे
consequent statement. आता काय कॉन्सिक्वेंट स्टेटमेंट? इट्स, इथे देन लिहायची गरज नाहीये. इट्स diagonals are congruent. हे माझ्या या क्वेश्चनचं आन्सर झालं आहे. समोर आता प्रश्न आहे, इन रे EA parallel to ray DB, CE and CA are the transversals. Angle C equal to 30 degree, angle EAF equal to 85 degree, and find the measures of these two angle DBC आणि angle AEC. या दोन कोणांची मापे मला काढायची आहेत. कोणतंही आपण ज्योमेट्री मधलं सम्स जेव्हा सॉल्व करतो तेव्हा आपल्याकडे इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो म्हणजे त्याचा असलेला डेटा, म्हणजे इन्फॉर्मेशन काय दिली आहे ह्यावरून आपण कोणकोणत्या प्रॉपर्टी यूज करणार आहोत याचा आपल्याला अंदाज येतो. आता रे EA पॅरलल टू रे DB म्हणजे हे माझ्याकडे दिलेलं मला काय आहे, इट इज कॉल्ड एज अ गिवन. हे आपल्याला दिलेलं आहे. काय दिलंय तर दोन लाईन्स पॅरलल्स आहेत. सो व्हेन लाईन्स आर पॅरलल तर आपल्याला काय काय सांगता येतं, when lines are parallel and intersecting by transversal, intersecting by transversal म्हणजेच काय, जर आपल्याला या दोन लाईन दिलेल्या असतील आणि त्या लाईनला हे ट्रान्सव्हर्सल असेल आणि सांगितलं असेल L1 पॅरलल टू L2, सो L1 पॅरलल टू L2 आणि L3 जर ट्रान्सव्हर्सल असेल तर इफ द लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल इज कॉन्ग्रुएंट. जो लाईनच्या वरचा त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट जो आपण Z पॅटर्न पाहतो तो, आणि इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. या तीन गोष्टी मला सांगता येतात. तर आता या प्रश्नासाठी आपल्याला काय पाहायचं आहे की लाईन EA दॅट इज रे AE इज पॅरलल टू रे DB हे आपल्याला दिलेलं आहे. सो अँड CA अँड CB, सो दिस इज व्हॉट वी कॉल ट्रान्सव्हर्सल. तर आपण या दोन पॅरलल लाईनला, म्हणजे जर तुम्ही नीट आकृती बघितली तर तुम्हाला असा पॅटर्न इथे पाहायला मिळेल. आता ही लाईन कुठे आहे तर ती इथे आहे, ही लाईन कुठे आहे तर ती इथे आहे, आणि ही लाईन कुठे आहे तर ती इथे आहे. या पॅटर्न मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला हा लाईनच्या लेफ्ट साइडला वरच्या बाजूला आणि हा लाईनच्या लेफ्ट साइडला हा आपला कुठला अँगल होऊ शकतो, इट इज व्हॉट वी कॉल्ड एज करस्पॉन्डिंग अँगल. सो आता हा आपल्याला दिलेला 85 डिग्री आहे, त्याचं लोकेशन इथे आहे. तर याचं लोकेशन कुठे असणार आहे तर या ठिकाणी असणार आहे. सो इट मीन्स हा जर 85 असेल तर हा पण काय असला पाहिजे 85 डिग्री. दॅट इज रिजन इज व्हॉट कॉल्ड एज करस्पॉन्डिंग अँगल. पण आता मला जो प्रश्न विचारला आहे त्यामध्ये मला अँगल DBC चं माप काढायचं आहे. सो DBC म्हणजे आता मला या कोणाचं माप माहित झालंय आणि या कोणाचं माप आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ह्याचं आणि ह्याचं काय रिलेशन आहे ते आपण बघूया. हा एकत्रित जर भाग घेतला आपण, हा जो मी आता इथे डार्क केलेला आहे हा तर एकत्रित भाग घेतला, त्यातला एवढा अँगल मला माहिती आहे, आणि इथे जी डायग्राम बनते ही T शेपची डायग्राम बनते. यू कॅन सी द T शेप क्लिअरली, इथे T शब्द दिसतोय बघा. सो असा T शेप जेव्हा डायग्राम मध्ये बनतो तेव्हा त्याला आपण म्हणतो इट इज अ लिनियर पेअर अँगल. हा, द अँगल कम्स इन अ पेअर. जे अँगल जोडीने येतात तर हा लिनियर पेअर अँगल आहे. सो आता हा लिनियर पेअर जर अँगल असेल तर लिनियर पेअर अँगलची टोटल ही सम ऑफ टू अँगल इज 180 असते. म्हणजे आता हा अँगल आणि हा अँगल
याची टोटल असणार आहे 180. सो मग आता या 180 मधून हा अँगल मला 85 आहे हे आपल्याला माहित आहे. सो आता याचा आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. सो दिस इज गोइंग टू बी 5 अँड दिस इज गोइंग टू बी 9. सो दिस इज 95. म्हणजे याचा अर्थ मला DBC याचं मेजरमेंट भेटलेलं आहे. इट इज 95 डिग्री. सो आता याचं माझं काम संपलेलं आहे. पण आता मला AEC याचं पण माप विचारलंय. सो AEC म्हणजे ह्या अँगलचं मला माप विचारलंय. तर या डायग्राम मध्ये आपण बघितलं तर तुम्हाला मिळेल AEC इज अ बिगर ट्रायंगल. हा मोठा जो ट्रायंगल तुम्हाला दिसतोय तो AEC आहे. सो मग आता AEC ट्रायंगल मध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्याला काय सांगता येईल. आता जस्ट या डायग्राम मध्ये बघा 95 तुम्हाला कुठल्या लोकेशनला दिसतंय ते बघा. 95 हा या लाईनच्या खालच्या बाजूला. सो मी ते क्रॉस करतो. सो दिस इज 95. ओके सर, हा जर 95 असेल तर हा इकडच्या लाईनच्या खालचा. सो हा पण त्याचा करस्पॉन्डिंग अँगल झाला. सो दिस इज ऑल्सो गोइंग टू बी 95 डिग्री. सो करस्पॉन्डिंग अँगलने मी याचं मेजरमेंट काढलं. कोणत्या अँगलचं? EAC चं. पण मला EAC चं नाही माहिती पाहिजे, मला अँगल AEC चं माप माहिती पाहिजे. सो दिस इज 95 डिग्री. दिस इज 30 डिग्री. So we know that sum of all angle of a triangle is 180 degree. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल जो मला आता डिटरमाइन करायचा आहे त्या सगळ्यांची टोटल किती असणार आहे? 180. मग आता आपल्या दोन अँगलची टोटल तर माहिती आहे. सो दॅट्स माय इंडिव्हिज्युअल. सो हा 95 डिग्री आहे आणि हा आपल्याकडे असलेला 30 डिग्री आहे. दोघांचं आपण ॲडिशन केलं. सो आपल्याला हा 125 या दोघांची ॲडिशन येईल. कुठला? अँगल E अँड अँगल C याची टोटल 125. मग याचं तिघांची टोटल दिस अँगल प्लस दिस अँगल प्लस दिस अँगल इक्वल टू 180. त्यापैकी याची टोटल मला माहिती आहे. सो 180 मधून जर मी 125 सबट्रॅक्ट केले तर मला येणारा आन्सर दिस इज 5. then this is going to be again 5. so 55 degree. so AEC is equal to किती आले? 55 डिग्री. आता आपल्याला जे अँगल काढायचे होते ते आपण अँगल काढलेले आहेत. पण सी whenever we come to the geometry, जेव्हा आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर ते लॉजिकली आणि मॅथमॅटिकली करेक्ट असणं खूप गरजेचं आहे. सो मग आता याच्यामध्ये आपल्याला ज्या स्टेप्स आहेत त्या आपण कशा पद्धतीने लिहिल्या पाहिजेत त्या पाहू. त्याला आपण म्हणणार आहोत व्हॉट वी कॉल्ड ॲज अ प्रूफ. आता याचं प्रूफ आपण कसे कसे लिहिणार आहोत. तर आता मी काय काय केलेलं आहे तर पहिलं हा 95 काढलेला आहे, हा 85 काढलेला आहे, हा 95 काढलाय. सो चार अँगल जे रेड कलर मध्ये दिसत आहेत हे तुम्हाला मी काढून दाखवले. प्रत्यक्ष आपल्याला दोन कोणांचीच मापं काढायची आहेत परंतु इथे मी चार कोणांची मापं काढले. तर रिलेशन आपल्याला लिहायला लागणार आहे. सो आता पहिला आपण स्टार्ट करूया की हा 85 होता म्हणून मी याचं माप 85 डिग्री काढले. ते कसं काढलंय त्याच्यासाठी स्टेप्स काय आहे. सो मी लिहिणार रे EA parallel to ray DB and CA is transversal. हे दिलेलं आपल्याला ट्रान्सव्हर्सल आहे. सो ही आपल्याला गोष्ट काय दिली? गिवन. म्हणून इथे मी गिवन लिहिलंय. सो दुसरी स्टेप माझी आहे देअरफॉर आता हा अँगल 85 झाला त्याच्यामुळे हा अँगल 85 होणार आहे. तर त्याच्यासाठी हा अँगल FAE इक्वल टू अँगल. आता FAE म्हणजे हा सांगितलेला आपला हा अँगल, हा जो टिकने केला आहे तो, आणि अँगल आपला हा 85 आहे तो ABD. अँगल FAE and angle ABD both are equal or congruent because of corresponding angle test, because they are corresponding angle. त्याच्यापैकी आता स्टेटमेंट नंबर 3 लिहितोय मी. अँगल FAE
AE equal to 85 degree which is given, हे मला दिलेलं आहे. मग आता फोर्थ स्टेटमेंट बघा, लेफ्ट इक्वल टू राईट, लेफ्ट इक्वल टू राईट implies right equal to right, therefore angle ABD is equal to 85 degree. आणि मी याचं रिझन लिहिणार मी फ्रॉम, आता या ABD चं माप काढण्यासाठी मी स्टेटमेंट नंबर 2 ज्याच्यात ABD आला आहे आणि FAE चं माप 85 आहे, हे स्टेटमेंट नंबर 3 आहे, या दोघांचा मी यूज केलाय म्हणून म्हणणार फ्रॉम 2 and 3 every statement should followed by a reason. स्टेटमेंटला रिझन लिहिणं गरजेचं आहे. सो आता ABD चं माप 85 मध्ये झालंय, सो याला मी बॉक्स ब्रॅकेट मध्ये टाकणार. आता आपण ABD च्या नंतर आपण हे रिलेशन घेतलं होतं, जे आपण T चं रिलेशन सांगितलं होतं, हा जो इथे 95 आलाय तो. आता हा 85 मला आलेला आहे, सो आता हा अँगल आहे कोणता, ABD. सो अँगल ABD प्लस अँगल आपल्याकडे आहे DBC. सो DBC इक्वल टू 180 डिग्री, कारण तो लिनियर पेअर अँगल आहे. सो लिनियर पेअर अँगल. सो आता स्टेटमेंट नंबर मी 6 कडे जातोय. ABD माझ्याकडे आहे 85 डिग्री, अँगल DBC आपल्याला डिटरमाइन करायचा आहे, DBC 180 डिग्री. आता 85 मी कुठून लिहिलेला आहे, तर स्टेटमेंट 4 वरून, आणि ही स्टेटमेंट 5. सो इथे मी रिझन लिहिणार आहे फ्रॉम 4 and 5. आता 7th स्टेटमेंट मी इथे लिहितो. आता DBC चं माप काढायचं आहे. सो DBC, हा DBC आहे, DBC इक्वल टू हा 180 मधून 85 आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. सो 180 मधून आपण 85 इथे मायनस केलेलं दाखवलंय बघा, तो किती आलाय आपला 95. सो इथे मी लिहिलं याचा अँगल किती आहे 95 डिग्री. सो DBC 95 आला. आता हा 95 झाल्याच्या नंतर आपण जो ABD आहे, सो ABD हा आपला 85 आला. त्याच्यानंतर DBC हा 95 झाला. आता हा आणि हा 95 दाखवायचा. सो स्टेटमेंट नंबर 8, अँगल EAB, अँगल EAB इक्वल टू, हा बघा EAB आणि DBC हे दोन्ही कॉन्ग्रुएंट झाले, कारण की ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. म्हणजे त्याचा अर्थ मला 9 स्टेटमेंट मध्ये अँगल EAB, सो आता इथे बघा DBC आणि EAB सेम आहे. DBC चं माप 95 आहे, म्हणून याचं माप पण किती असणार आहे 95 डिग्री. सो EAB इक्वल टू किती आला 95 डिग्री. आता इथे मी दोन स्टेटमेंटचा वापर केलाय, फ्रॉम 7 and 8. सो फ्रॉम 7 and 8. सो हे दोन रिझन माझे कंप्लीट झाले. आता आपण येणार आहोत आपल्याला जो पुढचा अँगल जो काढायचा आहे त्याच्या मापाकडे आपल्याला यायचं आहे. सो आता पुढचा जो अँगल आहे त्याचे आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे. सो आता त्याचं मेजरमेंट आपल्याला काढण्यासाठी काय कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे ते आपण इथे पाहू. आता आपल्याला दोन कोणांची मापे काढायची होती. सो दोन कोणांची मापे आपल्याला काढायची होती, म्हणून आपण त्यातला आता EAB चं माप झाले आपल्याकडे. आता आपण स्टेटमेंट नंबर 10 कडे येणार आहोत. इन ट्रायंगल AEC अँगल EAC
हा जो आपला अँगल आहे हा अँगल AEC प्लस अँगल ACB ACE equal to 180 degree. Sum of measure of all angles of a triangle ही प्रॉपर्टी ते यूज केली. त्यातला EAC हा आपला 95 डिग्री आहे. तो आपण EAB नावाने जो काढला आहे तो EAB म्हणजेच तो EAC आहे. सो 95 याच्यासाठी मी स्टेटमेंट नंबर 9 वापरणार आहे प्लस AEC याचं माप आपल्याला काढायचं आहे. सो AEC प्लस ACE जो आहे तोच आपल्याला BCD नावाने जो दिलेला अँगल 30 चा तो इथे आपला अँगल 30 आहे विच इज इक्वल टू 180 डिग्री 30 डिग्री. आता इथे मी हा 95 कुठून घेतला तर फ्रॉम 9 म्हणून मी इथे स्टेटमेंट 9 लिहिणार आहे आणि हा 30 कुठून घेतला तर मला गिवन दिला आहे. सो दिस इज फ्रॉम गिवन. म्हणून आता मी AEC चं माप काढणार आहे. सो आता आपण 90 प्लस 30 आणि त्याच्यातून 185 काय करणार आहे मायनस करणार आहे. सो 95 प्लस 30 it gives me 125. 180 minus 125 it gives me 55. सो याचाच अर्थ आपण इथे बघा कॅल्क्युलेशन केलंय 180 मायनस 85 च्या नंतर इथे अँगल AEC हे तुम्हाला अगोदर मी डायग्राम मध्ये दाखवलं होतं 55 डिग्री. सो अशा पद्धतीने आपण यामध्ये DBC हा बघा 7व्या नंबरचं स्टेटमेंट AEC 10 नंबरचं स्टेटमेंट यामध्ये सम आपण पूर्ण करून दाखवलेला आहे. स्टेप्स पहा स्टेप्सचं रिझन पहा. ज्या ज्या वेळेला जॉमेट्री मध्ये आपण क्वेश्चनचा आन्सर लिहितो बालमित्रांनो त्यावेळेला आपल्या प्रत्येक स्टेटमेंटला रिझन लिहिणं तेवढंच गरजेचं आहे. अन्यथा ती स्टेटमेंट इनव्हॅलिड होते आणि आपल्याला मार्क्स भेटत नाही. ओके आता आपण सिमिलरली त्याच प्रॉपर्टीचा यूज करून नेक्स्ट क्वेश्चन कडे आता जाणार आहोत. या नेक्स्ट क्वेश्चनला आपल्याला अतिशय सुंदर आणि सोपी आयडिया वापरता येते. तर ती काय आहे ते आपण बघून घेऊया. पुन्हा एकदा मी तुम्हाला जी प्रॉपर्टी यूज करणार आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो. तर कधीही क्वेश्चन पहिला काळजीपूर्वक रीड आउट करणं गरजेचं आहे. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. मग आता हा जर रेक्टँगल असेल तर मला काय काय सांगता येतं की त्याचा ईच अँगल 90 असला पाहिजे, हा 90 असला पाहिजे, हा 90 असला पाहिजे आणि हा देखील 90 असला पाहिजे. तर आपण बघा 55 आणि 35 या दोघांची टोटल केली तर आपल्याला आन्सर काय मिळते 90. म्हणजे हा रेक्टँगल आहे कन्फर्म आहे. म्हणजे रेक्टँगल PQRS दिले याचा अर्थ प्रत्येकाचं जे माप आहे हे 90 90 90 असणार आहे. त्यापैकी याचं माप ते सांगतात 35 आहे आणि याचं माप काय 55. यावरून आपल्याला अँगल QPR हा QPR याचं माप आपल्याला विचारलंय आणि दुसरा आहे SRP याचं माप विचारलंय. हा जो QPR आहे त्याच्या ऐवजी तो QRP असा घ्यायचा. हा QRP असा घ्यायचा म्हणजे याचं माप आपल्याला काढायचं कारण याचं माप ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे मला या दोन कोणांची मापे काढायची. सो हा QPR आहे त्याचा QRP करायचं म्हणजे मला या कोणाचं माप आणि या कोणाचं माप काढायचं. तर आपण इथे पाहूया की एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे की जेव्हा राईट अँगल ट्रायंगल किंवा रेक्टँगल असेल तर आपल्याला हा अँगल 90 आणि हा अँगल 90
म्हणजे हे त्याचे काय झाले इंटिरियर अँगल, ज्याचं माप 90 आहे, ज्याचं माप काय आहे 90 आहे. सो इंटिरियर अँगल आर सप्लिमेंटरी, देअरफॉर द लाईन्स आर पॅरलल. इवन रेक्टँगल सांगितले म्हणजे त्या लाईन पॅरललच आहेत, परंतु इथे प्रॉपर्टी आपण यूज काय करणार आहोत जी आपल्याला माहिती आहे, इंटिरियर अँगल आर सप्लिमेंटरी देअरफॉर लाईन्स आर पॅरलल. सो मी आता स्टेटमेंटला स्टार्ट करणार आहे. असं आपल्याला प्रूफ जे लिहायचं आहे त्याचा आपण प्रूफ कशा पद्धतीने लिहिणार आहोत की quadrilateral PQRS is rectangle. So PQRS is a rectangle. हे मला क्वेश्चन मध्ये आहे दिलेलं. सो इट इज माय इन्फॉर्मेशन, इट इज गिवन, देअरफॉर मी ते गिवन लिहिणार आहे. आता आपल्याला पॅरलल लाईनची प्रॉपर्टी वापरायची म्हणून आपण जर PQRS रेक्टँगल असेल तर मला असं सांगता येतं सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट SR, आणि आता मी PR काय करणार आहे ट्रान्सव्हर्सल, सेगमेंट PR इज ट्रान्सव्हर्सल. आता हे मी कशाच्या आधारावर सांगणार आहे 1 वरून, पण रेक्टँगलचे अपोजिट साइड्स या पॅरलल असतात. सो तुम्ही इथे लिहू शकता बाय प्रॉपर्टी ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलची प्रॉपर्टी आपण वापरलेली आहे, त्या लाईन्स पॅरलल इंटिरियर अँगलला सप्लिमेंटरी आहे. मग आता आपल्याला दुसरा एक प्रकार पाहता येतो की या डायग्रामला क्लोजली तुम्ही पहा तर इथे तुम्हाला झेड पॅटर्न पाहायला मिळेल. सो हा 55 आहे तर हा 55 असला पाहिजे बिकॉज अल्टरनेट अँगल, आणि हा 35 असेल तर हा किती असला पाहिजे 35 अल्टरनेट अँगल. मग आता मी ते काय लिहिणार आहे अँगल, कुठला अँगल दिले मला SPR इज इक्वल टू 55 डिग्री. पुढे कंटिन्यू आपण करूया. दूसरा QPR इज 35 डिग्री. हे मला प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन आहे म्हणून मी इथे गिवन लिहिणार आहे. सो फोर्थ स्टेटमेंट मध्ये जर दुसऱ्या स्टेटमेंटचा आपण आधार घेतला, जर या दोन लाईन पॅरलल असतील तर मला काय सांगता येतो अँगल SPR इज इक्वल टू, आता हा SPR चा Z आपण घेतला पॅटर्न तर PRQ अँगल PRQ हा इक्वल होतो. त्याचप्रमाणे अँगल हा ज्याप्रमाणे SPR हा PRQ ला कॉन्ग्रुएंट झाला, त्याचप्रमाणे अँगल QPR इक्वल टू अँगल, आता हा 35 झाला Z मध्ये, SRP अँगल SRP. आता स्टेटमेंट 3 मध्ये बघा SPR 55 आहे म्हणजे PQR पण 55 झाला. स्टेटमेंट 3 मध्ये QRP दॅट इज QPR 35 आहे म्हणजे हा 35 झाला, म्हणजे लेफ्ट इक्वल टू राईट. म्हणजे आता मी हे जे आहे या अँगलच्या बाबतीमध्ये आपल्याला इज इक्वल टू या ठिकाणी लिहिता येतील 55 डिग्री, इथे आपल्याला लिहिता येतील 35 डिग्री, आणि रिजन मी याला लिहिणार फ्रॉम 3. सो दिस इज फ्रॉम 3. आता याच्यामधला जो अँगल इथे लिहायचा आहे आपल्याला, कुठला विचारलाय आपल्याला SRP. तर बघा हा इकडे आपल्याला आलेला अँगल आहे SRP, हा इथे आपला 35 डिग्री आला, आणि QRP. सो QRP जो PRQ लिहिलाय तोच QRP आहे 55 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही कोणांची मापे काय करता येतात ठरवता येतात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे की डिस्टन्स RS इज इक्वल टू 11, डिस्टन्स ST इज इक्वल टू 4, डिस्टन्स RT इज इक्वल टू 7. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन स्टेट विच पॉइंट लाइज बिटवीन रिमेनिंग 2 पॉइंट. कुठल्या 2 पॉइंटच्या दरम्यान आहे. तर आपण याला काय करूया एक डायग्राम काढूया.
सो वी नो दॅट काय काय दिलेलं इन्फॉर्मेशन आहे. सो फर्स्ट मला दिलेलं डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 11 कॉमा distance s comma t is equal to 4 and distance r comma t is equal to 7, so which is given. आता यामध्ये तुम्ही एक रफ डायग्राम तुमच्या माहितीसाठी काढून घेऊ शकता, कारण की जेव्हा डिस्टन्स दिले सो मॅक्सिमम डिस्टन्स म्हणजे आपला एंड पॉइंट असणार आहे. सो आर एस हे सगळ्यात जास्त डिस्टन्स आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आर असला पाहिजे आणि या ठिकाणी एस असला पाहिजे. अँड दिस डिस्टन्स इज से 11. पुढे एस टी म्हटले, एस टी म्हणजे एस इथून सुरुवात झाला म्हणजे टी कुठेतरी इथे असला पाहिजे. सो एस टी इज इक्वल टू काय झाला आपला 4. सो इथे 4 लिहिलं मी आणि आर टी इक्वल टू 7. सो आता जेव्हा एक्स्ट्रीम डिस्टन्स यांची टोटल आपल्या दोन डिस्टन्सच्या एवढी होईल आणि ती इक्वल आली तर आपण म्हणणार they are collinear and the between s exist. तर इथे 11 आहे, 7 plus 4 11 आहे, याचा अर्थ t हा जो पॉइंट आहे इट लाइज बिटवीन r and s. तर आता इथे मी लिहिणार कसं आहे, तर आता हे मला दिलेलं गिवन आहे. स्टेटमेंट नंबर 2, डिस्टन्स rs इज इक्वल टू 11. याला तुम्ही गिवन म्हणू शकता किंवा फ्रॉम 1 पण म्हणू शकता, कारण की मी स्टेटमेंट 1 तिथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी घेणार आहे डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी, सो विच इज इक्वल टू 4 प्लस 7 विच इज इक्वल टू 11. याला तुम्ही फ्रॉम 1 म्हणू शकता, इवन 1 गिवन म्हटलं तरी चालू शकेल, कारण की ती माहिती दिली. आता स्टेटमेंट 2 आणि 3 मध्ये बघितलं तर राईट साइड इक्वल आहे. सो राईट इक्वल टू लेफ्ट और लेफ्ट इक्वल टू राईट, लेफ्ट इक्वल टू राईट, राईट इक्वल टू राईट, देअरफॉर लेफ्ट इक्वल टू म्हणजे हा राईट याच्या राईटचा इक्वल आहे, हा लेफ्ट म्हणजे याचा लेफ्ट याच्या राईट बरोबर इक्वल आहे, याचा लेफ्ट याच्या राईट बरोबर इक्वल आहे, हा राईट या राईट बरोबर इक्वल आहे, आणि म्हणून मला लेफ्ट इक्वल टू राईट लिहिता येतो. सो आर एस इज इक्वल टू सम ऑफ द टू डिस्टन्स एस टी and distance RT. Therefore, आता मी कशाच्या आधारावर लिहिलंय, so this is from 2 and 3 आणि therefore I can come to conclusion की डायग्राम वरून मला कळतंय की there is a between s exists. So T lies between R and S. सो ह्या क्वेश्चनचं काय झालं, आन्सर झालं. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे, एक डायग्राम दिले आपल्याला, ज्याला आपण नंबर लाईन पण म्हणू शकतो, पण या नंबर लाईन वर आपल्याला काही पॉइंट्स दिले तर कोऑर्डिनेट्स. तो हे आपण त्याला हे पॉइंट्स आहेत आणि त्याचे काय आहेत कोऑर्डिनेट्स आहेत. So this is what we call the coordinates आणि हा आपल्याला दिलेले आहेत काय त्याचे पॉइंट्स. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, विथ द हेल्प ऑफ द लाईन गिवन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सो आता आपण क्वेश्चनच्या आन्सर कडे येऊया, सोल्युशन कडे येऊया. 3 क्वेश्चन विचारलेत मला, सो तिघांचं सोल्युशन लिहायचं आहे. सो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. आता प्रश्न मला विचारला, नेम द सेगमेंट हुज लेंथ इज 7 युनिट्स. तर यामधल्या असा कोणता सेगमेंट आहे त्याचं युनिट काय आहे 7 आहे. आता म्हणजे अंतर 7 आहे, तर मी कुठूनही मोजा 7 पॉइंट आले पाहिजे. मग आता मी समजा इथून चालू केलं, सो हा 1 आहे, हा 2 आहे, 3 4 5 6 7. सो इफ आय टेक इट फ्रॉम एस आणि मी जर इथे आलो तर इथे 7च होणार आहे. हे झालं, मी कुठून कुठे आलो, राईट टू द लेफ्ट कडे गेलो. सो यू कॅन स्टार्ट विथ हियर. इथून मी स्टार्ट केलं बघा, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे मी एन पासून क्यू पर्यंत आलो तरी 7 होत आहे आणि एस पासून एल पर्यंत आलो तरी 7 होत. पण मला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. सो आपल्याला काय करायचंय, कुठला पण आता मी एन पॉइंट घेतला, आय विल स्टार्ट विथ एन.
n चा कोऑर्डिनेट काय आहे -4. सो दिस इज n चा काय घेतला -4. इथून 7 वर जायचं तुम्हाला. सो दिस इज 1 2 3 4 5 6 7. कोणता आला r. सो r चे कोऑर्डिनेट किती आहे तर 3 आहे. आता ह्याचं उत्तर मला 7 दाखवायचं. सो डिस्टन्स जेव्हा काढलं जातं विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तो मॉड्युलस असतो. म्हणजे डिस्टन्स nr इज अ मॉड ऑफ -4. हा n चा -4 आहे मायनस हा r चा किती आहे आपल्याकडे असलेला 3. सो दिस इज मॉड ऑफ आपण चॅप्टर 2 मध्ये मॅथ्स 1 च्या रियल नंबर्स मध्ये ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. सो plus multiply by minus is minus, that is -4, minus multiply by plus is -3, and which is equal to -7, and negative mod is always positive. Therefore distance nr हा काय झाला माझा 7 units. सो हे मी एकाच काढले. सो यू कॅन टेक मल्टिपल ऑप्शन. तुम्ही यातलं कुठलेही ऑप्शन्स घेऊन 7 मध्ये जाऊ शकता. सो या क्वेश्चनचे अनेक आन्सर आहेत. त्यातलं एक आन्सर आपल्याला दाखवलंय की जे आपल्याला 7 युनिट मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारलाय. दॅट इज अ क्वेश्चन बी. राईट द नेम ऑफ इंटरसेक्शन ऑफ रे एल के. सो एल इकडे आहे बघा. सो रे एल ला मी ते डार्क करतो आणि इथून मी ॲरो दाखवतो. रे जो असतो तो याचा मिनिंग आहे दिस इज अ फायनाइट पॉइंट आणि इनफायनाइट आहे. म्हणजे जरी मी रे ला एल ने चालू केला तर याच्या पुढे के पॉइंट आहे, ओ पॉइंट आहे, पी पॉइंट आहे, इन्फायनाइट पॉइंट आहे. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना आपण काय लॉजिक वापरायचं आहे. हा क्वेश्चन जरी जॉमेट्री मधले असेल तर को रिलेटेड टू द सेटच्या चॅप्टर मधला आहे. सो रे मला काय विचारलं आहे रे एल के. सो याला मी काय करणार आहे रे एल के याचे आपण आता सेट बनवू. सो रे एल के चा जर मी सेट बनवला तर याला मी ए असं नाव देतो. हा आता या एल के ला स्टार्ट झालं तर एल या पॉइंट पासून तो स्टार्ट होईल. आपण फक्त या पार्टचाच विचार करूया. सो एल फिक्स पॉइंट झालं. सो दिस इज अ फिक्स पॉइंट. हा फिक्स आहे. मग पुढचा पॉइंट काय असणार आहे के, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर पी, त्याच्यानंतर क्यू, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर एस आणि हा इन्फायनाइट कडे जाणार आहे. सो हे झालं सेट ए. दुसरा रे मला दिलेला आहे ज्याचं नाव आहे रे एम एल. सो रे एम एल कडे आपण आलो तर हा एम हा त्याचा स्टार्ट पॉइंट आहे आणि इथून तो पुढे जातोय. ओके. सो रे एम एल कडे जर आपण आलो तर इथे आपल्याला पॉइंट बी भेटतोय आणि या ठिकाणी आपल्याला जो पार्ट इथे मिळतोय तर एम हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. सो एम इज अ फिक्स पॉइंट आणि त्याच्या पुढे एन डॉट 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 आहे. सो मी जिथे फिक्स पॉइंट आहे त्याला मी काय केलंय सर्कल केलंय. सो आता एल हा फिक्स पॉइंट झाला आणि पुढे एम हा त्याचा काय झाला फिक्स पॉइंट झाला. सो हे दोन पॉइंट हे त्याचे काय झाले फिक्स झाले. म्हणजे हा इथून स्टार्ट होऊन इथे जाईल राईट साइडला आणि इथून स्टार्ट होऊन इथे जाईल. तर हा जो पार्ट आपल्याला येतोय हा सो हा इथून इन्फायनाइट इकडे गेला, हा इथून इन्फायनाइट इथे गेला तर त्याचा इंटरसेक्शन म्हटलं तर एवढा पोर्शन हा त्याचा काय येईल फिक्स पॉइंट मध्ये जाईल. आणि देअरफॉर माय आन्सर सेगमेंट एम एल इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. The segment ML is the point of intersection of ray LK and ray ML आहे. आता पॉइंट सी कडे आपण जाऊया. दॅट इज क्वेश्चन नंबर सी. नेम द सेगमेंट हॅव्हिंग मॅक्सिमम लेंथ अँड फाइंड इट्स लेंथ. सो मॅक्सिमम जायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रीम पॉइंट कडे यावं लागेल. सो एक्स्ट्रीम पॉइंट माझा इथे एन आहे आणि इथे एक्स्ट्रीम पॉइंट माझा एस आहे. सो मी आता इथे n इक्वल टू लिहिला -4 आणि s इज इक्वल टू लिहिला मी 4. आता याचा मला डिस्टन्स काढायचं आहे. सो डिस्टन्स n कॉमा s इज इक्वल टू मॉड ऑफ -4 मायनस ऑफ 4 विच इज इक्वल टू -4 -4 mod is -8 and therefore
8 units. Therefore, answer of question number 3, the segment having maximum length is ns and its length is what? 8 units. So अशा पद्धतीने आपण या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन जी प्रोव्हाइड केलेली आहे त्यात सांगितलंय रे QP. सो हा बघा दिसतंय हा रे QP आहे. दिस रे QP इज पॅरलल टू रे ST आपल्याला दिलेला आहे. अँगल QRS इक्वल टू 40 डिग्री अँड अँगल S जो आहे जो RST या नावाने आहे जो आपल्याकडे दिलाय 105 डिग्री आणि विचारलंय आपल्याला की अँगल PQR म्हणजे ह्या अँगलचं मेजरमेंट किती आहे. आता बाळांनो आपल्याला ह्याला जर सम पाहिला तर आपला सम जो येतो जो चॅप्टर 2 ला कोरिलेटेड आहे पॅरलल लाईन्स. मग आता याच्यामध्ये आपल्याला हे गणित समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा एक्सटेन्शन करायचं कन्स्ट्रक्शन करूया आपण. तर याला थोडंसं आपण या पद्धतीने असं वाढवूया म्हणजे आपल्याला अभ्यास करणं थोडं सोपं जाईल. ओळखीची आकृती वाटायला लागेल आपल्याला. बघा हे आता मी हे सगळे कनेक्ट करतोय. सो बघा इथे आता मला वरती ही एक लाईन दिसली ही एक लाईन दिसली आणि ही थोडी पुढे आपण वाढवतोय. तर बघा इथे मला ह्या पॅटर्नच्या डायग्राम मध्ये दिसायला लागलंय बघा. सो दिस इज व्हॉट वी कॉल्ड पॅरलल लाईन्स. मग आता हा अँगल 105 त्याचं लोकेशन बघा इकडे आहे. आता त्याच्यानंतर आणखीन खाली येऊया आपण. इथे एक पॅरलल लाईन काढूया. सो तुम्ही आता इथे कन्स्ट्रक्शन करणार आहे. इथे एक मी काय काढली पॅरलल लाईन काढली. या वरच्या लाईन मी एक्सटेंड केल्या ही फक्त पॅरलल लाईन काढली. आता याला लेबलिंग करावं लागणार आहे. सो तुम्ही याला कुठल्याही मनाचं लेबलिंग ते मी नाव देतोय ए. ओके इथे Q आहे. इथे एक नाव देतो मी B. इथे आय एम टेकिंग द C. इथे नाव देतो मी D आणि इथे नाव देतोय मी E. सो हे मी केलेलं कन्स्ट्रक्शन आहे. तर तुम्हाला डायग्राम मध्ये हे कन्स्ट्रक्शन लिहायला लागणार आहे. आता आपण आपल्या अँगल कडे येऊया. तर मी काय कन्स्ट्रक्ट केलेलं आहे ड्रॉ DE. ही DE जी 3 नंबरची लाईन आहे ही मी 1 नंबरला पॅरलल काढलेली आहे. सो 1 नंबरची लाईन ही 1 नंबरची लाईन 2 नंबरला पॅरलल आहे आणि 2 नंबरची 3 ला पॅरलल आहे. त्यामुळे 1 नंबरची लाईन 3 नंबरला पॅरलल झाली. आता आपण बघूया की याचं मेजरमेंट काढायचं. मला जे मेजरमेंट काढायचं आहे ते अँगल Qचं काढायचं. ते इथे तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी हा डायग्राम Z बनतो. हा बघा Z. सो हा अँगल आणि हा अँगल जर मला ह्या संपूर्ण अँगलचं माप माहित झालं तर याचं मला मेजरमेंट इझिली काढता येईल. पण मला याचं मेजरमेंट माहिती आहे दॅट इज 40. याचं मेजरमेंट मला माहित नाहीये तर मला ते काढायचं आहे. तर ते आपण कसं काढणार पहा. सो हा 105 म्हणजे हा याचा इंटिरियर अँगल असला पाहिजे बिकॉज लाईन्स आर पॅरलल. इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी म्हणजे या दोन्ही अँगलची बेरीज ही 180 असली पाहिजे. सो दिस इज गोइंग टू बी 75 डिग्री म्हणजे हे आन्सर 75 असलं पाहिजे. आता हे जर 75 असेल तर हा लाईनच्या वरचा आहे. सो हा सुद्धा लाईनच्या वरचा म्हणजे हा सुद्धा किती असला पाहिजे 75 डिग्री असला पाहिजे. मग आता हा 75 झाला कारण की हा 105 तर हा 75 इंटिरियर अँगलने झाला. हा 75 तर हा 75 करस्पॉन्डिंग अँगलने झाला. आता हा 40 आणि प्लस 75. सो 40 प्लस 75 या दोघांचं आपण ऍडिशन केलं. सो दिस इज 5 अँड दिस इज वी आर गेटिंग 115. सो याचं मेजरमेंट या टोटल एंटायरचे किती आलं 115 आणि हा याचा अल्टरनेट अँगल आहे. देअरफॉर दिस मेजरमेंट इज ऑल्सो 115. म्हणजे याचा अर्थ PQRचं मेजरमेंट किती आलं 115. हे आपल्याला काय करायचं आहे आता सिस्टमॅटिकली मांडायचं आहे. सो विल गो टू द प्रूफ. आता याच्या प्रूफ कडे आपण जाणार आहोत. स्टेटमेंट नंबर 1. आता हे तुम्ही कन्स्ट्रक्शन लिहिणार आहात. ड्रॉ द लाईन DE passing through the point R
such that it is parallel to ray PQ. हे स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. हा आता मी प्रूफला स्टार्ट करतोय. तर पहिलं लिहितोय मी रे ST parallel to ray, or you can say आता मी इथून P पॉइंट घेतलाय, इथे C घेतलाय, लाईन से PC, आणि मी आता SR त्याचा ट्रान्सवर्सल पकडणार आहे. SR इज अ ट्रान्सवर्सल. आता हे मी काय पकडणार आहे, गिवन मध्ये. सो आता हे जर ट्रान्सवर्सल असतील तर मला मिळालेला अँगल कोणता, SBC, अँगल SBC प्लस हा अँगल जो आपल्याकडे आलाय BST, अँगल BST is equal to 180 degree, that is interior angle test वापरले मी, कारण की द लाइन्स आर पॅरलल स्टेटमेंट 1 मध्ये सांगितलंय. सो हे दोन अँगल हे इंटिरियर अँगल असतील, देअरफॉर त्यांची टोटली 180 असली पाहिजे. सो पॉइंट नंबर 3, त्याच्यामधला अँगल मला जो BST दिलेला आहे, अँगल BST is equal to 105 degree, that is given, हे मला दिलेलं आहे. आता या दोन व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करणार आहे 2 आणि 3 मध्ये. सो BST ला 105, सो SBC मला डिटरमाइन करायचं आहे. सो मी लिहिणार SBC प्लस BST 105 आहे, हा 180 आहे. कोणतं स्टेटमेंट वापरलंय मी, 2 and 3. सो इथे लिहिणार मी फ्रॉम 2 and 3, therefore angle SBC हा 180 मधून 105 मी काय करणार आहे, मायनस करणार आहे. सो दॅट इज गोइंग टू बी 75 डिग्री. तो आपला इथे बघा आलेला 75, इथे तुम्हाला मी दाखवलेला आहे. सो SBC किती आला, 75. आता आपण स्टेटमेंट नंबर 5 कडे येणार आहोत. आता हा जर 75 झाला तर हा 75 होणार आहे. सो अगेन अँगल, आता जी आपण व्हॅल्यू काढली आहे कुठली, अँगल SBC इक्वल टू अँगल BRE. हे दोन्ही अँगल इक्वल झाले, कारण त्याला म्हणणार मी करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, आणि म्हणून माझं 6 स्टेटमेंट असणार आहे. SBC BRE, SBC 75 आहे, therefore BRE is equal to 75 डिग्री. तर BRE 75 का आला, तर आपण त्याच्यामध्ये स्टेटमेंट नंबर 4 आणि स्टेटमेंट नंबर 5 चा वापर केलाय. सो फ्रॉम 4 and 5. आता ह्याचं मेजरमेंट 75 झालं. आता मला 7th स्टेटमेंट लिहायचे आणि या दोघांच्या अँगलची बेरीज दाखवायची. सो नाउ माय पॉइंट इज QRB प्लस अँगल BRE इक्वल टू अँगल QRE. याला तुम्ही लिहिणार आहात ऍडजसंट अँगल प्रॉपर्टी, ऍडजसंट अँगल प्रॉपर्टी. सो आता QRB जो आहे, दॅट इज QRB चं जे मेजरमेंट आहे ते आपल्याला दिलेलं आहे 40, BRE चं दिलेलं आपल्याला 75, आणि आपण कशाचं काढणार आहे, QRE. आता हे 40 आणि 75 मी कुठून घेतले, तर 40 मला त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. सो दिस इज गिवन. आणि BRE 75 तर मी हे फ्रॉम 6 वरून घेतलंय. सो फ्रॉम 6, and therefore angle QRE is equal to 40 plus 75 जर आपण केले तर ते आपल्याला येणार 115. डायग्राम मध्ये आपण दाखवलेलं आहे ते 115 कसे आले ते. सो दिस इज 115.
पण आपल्याला पी क्यू आर चं माप काढायला सांगितलंय. सो माय स्टेटमेंट नंबर 8, क्यू आर ई इक्वल टू अँगल पी क्यू आर. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत कारण की ते कुठले आहेत, अल्टरनेट अँगल टेस्ट. आणि आता आपल्याला 9 स्टेटमेंट लिहायचं जे फायनल स्टेटमेंट असेल. क्यू आर ई 115 आहे, क्यू आर ई इक्वल टू पी क्यू आर आहे. देअरफॉर पी क्यू आर इज इक्वल टू 115 डिग्री and this is what we have our final answer. अशा पद्धतीने आपण या क्वेश्चनचं फायनल आन्सर काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण जॉमेट्रीचं कोणतंही उदाहरण सोडवत असतो तर जिथे जिथे कन्स्ट्रक्शन्स आहेत ती आकृती तुम्हाला आन्सर शीट मध्ये काढायची आहे. आणि उत्तर जॉमेट्रीचे लिहित असताना एक गोष्टीची काळजी घेणं गरजेची आहे की स्टेटमेंटला रिझन फॉलो करायचं आहे. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला स्टेटमेंट फॉलोड बाय व्हॅलिड आर्ग्युमेंट असतील, रिझन असेल तरच त्याला गुण दिले जातात, अन्यथा गुण दिले जात नाहीत. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या आपल्या सर्व मॅथ्स 2 च्या लास्ट मिनिट रिव्हिजनच्या उदाहरणाच्या बाबतीमध्ये. याचा तुम्ही सातत्याने सराव करा, वही पेन घेऊन ते लिहा, म्हणजे आपल्याला नक्कीच त्याचा भविष्यामध्ये फायदा होईल. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. असाच आपण पुढचा एपिसोड नंतर घेऊन येणार आहोत. असाच तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.